जात पात का विषा हर अपमान से बड़ा था, जात पात का विषा हर अपमान से बड़ा था, अनुवाद का अनुयायी हर शैतान से बड़ा था, अनुवाद का अनुयायी हर शैतान से बड़ा था। अरे क्यों पूजा करें हम किसी और की, अरे क्यों पूजा करें हम किसी और की, क्योंकि हमारे लिए हमारा बसवन्ना सबसे बड़ा था, क्योंकि हमारे लिए हमारा बसवन्ना सबसे बड़ा था। फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला। आज आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास महात्मा बसवेश्वर महाराजांनी लिहिला। समाजात जर माणूसच माणसाला कमी समजत असेल तर त्या समाजाला खऱ्या अर्थाने प्रगत म्हणता येईल का? हा प्रश्न फक्त आजचा नाही, हा प्रश्न 12व्या शतकातही होता। त्या प्रश्नाला ठाम, धाडसी आणि क्रांतिकारी उत्तर देणारे महान व्यक्तिमत्व होते महात्मा बसवेश्वर महाराज। मित्रांनो, आपण थोडा विचार करूया। त्या काळात समाजात भेदभाव, अन्याय, अंधश्रद्धा इतक्या खोलवर रुजल्या होत्या की सामान्य माणूस स्वतःला कमी समजू लागला होता। पण अशा या अंधारात एक प्रकाश किरण उगवला, ते म्हणजे महात्मा बसवेश्वर महाराज। एकदा काय झाले, समाजात एका खालच्या जातीच्या व्यक्तीला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला। त्याला सांगितले गेले की तू देवाला स्पर्श करण्याच्या लायकीचा नाहीस। ही गोष्ट बसवेश्वर महाराजांच्या कानावर आली। त्यांनी शांतपणे पण ठामपणे उत्तर दिले, जर देव सर्वांचाच आहे तर त्याच्या दारात भेदभाव कसा असू शकतो? ते फक्त हे बोलले नाहीत तर त्यांनी त्या व्यक्तीला सन्मानाने आपल्या बरोबर घेतले आणि समाजाला एक मोठा संदेश दिला, देव माणसात आहे, जातीत नाही। महात्मा बसवेश्वर महाराज म्हणतात, काय कवे कैलास, म्हणजे काम हाच खरा देव आहे। समजा एक व्यक्ती प्रामाणिकपणे रस्ते साफ करत आहे आणि दुसरी व्यक्ती पूजा करत आहे। समाज बहुतेक वेळा पूजेलाच महत्त्व देतो, पण महात्मा बसवेश्वर महाराज म्हणतात, प्रामाणिकपणे श्रम करणाराच माणूस हाच खरा भक्त आहे। हा विचार किती महान होता। जर आपण आजही प्रत्येक कामाला सन्मान दिला तर समाजात कधीही भेदभाव राहणार नाही। मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, आज आपण लोकशाहीत जगतो आहे, आपले विचार मांडतो आहे, पण ही संकल्पना बसवेश्वर महाराजांनी 12व्या शतकातच कृतीत आणली होती, तेही अनुभव मंडपाच्या द्वारे। या अनुभव मंडपात कोणावरही भेदभाव नव्हता। स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, कोणत्याही जातीचा माणूस, सर्वांना समान अधिकार होता। हा केवळ सभागृह नव्हता, तर हा समानतेचा एक जिवंत संदेश होता। हा विचार किती प्रगत होता। जर त्या काळात स्त्रियांना बोलण्याचा अधिकारही नव्हता, पण महात्मा बसवेश्वर महाराजांनी त्यांना बोलण्यासाठी मंच दिला, त्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी दिली। हा विचार किती प्रगत होता। आजही आपण महिला सशक्तीकरण बद्दल बोलतो, पण महात्मा बसवेश्वर महाराजांनी ते 12व्या शतकातच कृतीत आणले होते। मित्रांनो, आज आपलं जग आधुनिक आहे, आपण 21व्या शतकात जगत आहोत। विज्ञान, मोबाईल, तंत्रज्ञान हे सगळीकडे पसरलेले आहे, पण आजही काही ठिकाणी भेदभाव, अंधश्रद्धा आणि अन्याय आढळून येतो। अशा वेळी महात्मा बसवेश्वर महाराज आपल्याला सांगतात, माणसाला माणूस म्हणून पहा, त्याच्या जातीत नाही। प्रत्येक कामाला सन्मान द्या, कारण श्रम हीच खरी पूजा आहे। चला, आज आपण एक वचन करूया की प्रत्येक कामाचा सन्मान करू आणि कोणावरही भेदभाव करणार नाही, कारण जर मंदिरात देव शोधायला गेला तर देव शोधूनही सापडणार नाही। जर आपण माणसात देव पाहिला तर संपूर्ण जगच मंदिर बनेल। देवाऱ्यासमोर जर कधी उभा राहिला तर घरातल्या अडचणी कधी देवाला सांगत जाऊ नका। देवाऱ्यासमोर जर कधी उभा राहिला तर आपल्या घरातल्या अडचणी कधी देवाला सांगत जाऊ नका। आपल्या गावात
गावातला देव आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्या देवारातला देव आपल्यावर कृपा करतो. पण नीट ऐका, मंदिरात गेलात काय आणि देवासमोर उभा राहिलात काय? भगवंताला कधी सांगत जाऊ नका आपल्या अडचणी किती मोठ्या आहेत. देवाला कधी सांगत जाऊ नका